नमस्कार. आज आपण एका अशा संकल्पनेबद्दल बोलणार आहोत जी गूढ आहे पण तितकीच आपल्याला ओढ लावणारी आहे. अवधूत. म्हणजे नक्की कोण असतो हा अवधूत आणि श्री गुरुदेव दत्तांशी या संकल्पनेचा काय संबंध आहे? आपल्यासमोर अवधूत आणि दत्तगुरू, गूढार्थ व साधना यातून काही महत्त्वाचे मुद्दे आहेत. तर आजच्या या आपल्या चर्चेतून अवधूत या शब्दाचा नेमका अर्थ काय, त्याचा आध्यात्मिक, योगिक आणि तात्विक गाभा काय आहे हे समजून घ्यायचा प्रयत्न करूया. अगदी. अवधूत हा शब्द आपण अनेकदा ऐकतो, वापरतोही, पण त्याची खोली, त्याची व्याप्ती खूप मोठी आहे. आज आपण ते सार उलगडून बघूया. सुरुवात शब्दापासूनच करूया का? हो. अवधूत. इथे असं म्हटलंय की अव म्हणजे सगळं काही आणि धूत म्हणजे धुवून टाकलेलं, झटकून टाकलेलं. म्हणजे ज्यांनी संसार, अहंकार, अगदी देहाबद्दलची आसक्ती पण सगळं काही झटकून टाकलंय तो अवधूत. पण मला वाटतं हे फक्त विरक्त होणं नाहीये, बरोबर? तो जागृत आणि करुणामयी पण असतो असं म्हटलंय. हे जरा रोचक आहे. बरोबर, अगदी बरोबर. ही फक्त अलिप्तता नाहीये, ही एक वेगळ्याच पातळीवरची अवस्था आहे. अवधूत म्हणजे शरीरात आहे पण देहाच्या पलीकडे गेलेला आहे. समाजात वावरतोय पण समाजाच्या नियमांनी तो बांधला गेलेला नाही. आणि तरीही तो अत्यंत सजग आहे. म्हणजे काय म्हणतात त्याला, साक्षी भावाने जगतो. साक्षी भाव म्हणजे? साक्षी भाव म्हणजे स्वतःचे विचार, भावना यांपासून अलिप्त राहून त्यांच्याकडे फक्त पाहण्याची क्षमता. तटस्थपणे तो निष्काम असतो, निस्पृह असतो, स्वतंत्र. मान अपमानाने त्याला काही फरक पडत नाही, अशी ही अवस्था आहे. आणि याच अवस्थेचं मूळ प्रतीक किंवा आद्य स्वरूप मानले जातात श्री गुरुदेव दत्त, नाही का? त्यांना आद्य अवधूत म्हणतात. त्यांच्याबद्दलची ती गोष्ट खूप विलक्षण आहे. त्यांचे 24 गुरु. हो. म्हणजे अगदी पृथ्वी, पाणी, अग्नी, इतकंच काय अजगर, कबूतर, मधमाशी, पतंग सुद्धा. यातून काय घ्यायचं आपण? यातला महत्वाचा मुद्दा हा आहे की ज्ञानासाठी स्रोत महत्वाचा नाही, ज्ञानाचं सार महत्वाचं आहे. श्री दत्तात्रेयांनी हेच दाखवून दिलं. शिकण्याची वृत्ती जर असेल ना, तर तुम्ही कशातूनही शिकू शकता. अगदी क्षुल्लक वाटणाऱ्या गोष्टींमधून सुद्धा. त्यांनी कुठल्या एका पंथाला किंवा पद्धतीला महत्त्व नाही दिलं. ज्ञान, अनुभव आणि खरी भक्ती यांचं मिश्रण केलं. म्हणूनच त्यांची ओळख अशी आहे, ज्ञानात परिपूर्ण, कर्मात शून्य. कर्मात शून्य म्हणजे काम न करणं? नाही. कर्मात शून्य म्हणजे फळाची अपेक्षा न ठेवता केलेलं कर्म, निष्काम कर्म. अच्छा. ज्ञानात परिपूर्ण, कर्मात शून्य आणि भक्तीत सत्वपूर्ण. समजलं. अगदी. म्हणून ते अवधूत मार्गाचे आदर्श ठरले. मग या अवधूत मार्गावर चालायचं कसं? म्हणजे प्रत्यक्ष काय करायचं? इथे 3 टप्पे सांगितले आहेत: आत्मपरीक्षण, त्याग आणि गुरुकृपा. हो, बरोबर. याची सुरुवात होते आत्मपरीक्षणाने. मी कोण, हा जो मूलभूत प्रश्न आहे ना, त्याचं चिंतन. मग येतो त्याग. पण हा फक्त बाहेरचा वस्तूंचा त्याग नाही, तर आतली ओढ, आसक्ती, मोह याचा त्याग. आणि तिसरा, सगळ्यात महत्वाचा, गुरुकृपा. हो, या मार्गात गुरुला खूप म्हणजे खूपच जास्त महत्व आहे. गुरुला परमात्म्याचं रूप मानलं जातं. गुरुच आपल्याला अज्ञानातून ज्ञानाकडे नेतो, मुक्तीचा मार्ग दाखवतो. असं म्हणतात की गुरुकृपेशिवाय अवधूत अवस्था मिळणं फार कठीण आहे, जवळजवळ अशक्य. म्हणूनच का तो मंत्र किंवा जप इतका महत्वाचा आहे? अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अगदी. हा जप म्हणजे फक्त शब्द म्हणणं नाहीये, ते एक चिंतन आहे. म्हणजे आपलं जे मर्यादित मी पण आहे ना, त्याच्या पलीकडे जायचं आणि त्या गुरुतत्वाशी, त्या दत्त अवस्थेशी एकरूप व्हायचा प्रयत्न करायचा. या चिंतनातूनच साधक स्वतःला तयार करतो त्या निर्विकार, मुक्त, करुणामय अवस्थेसाठी. पण मला एक प्रश्न पडतो, आजच्या जगात जिथे एवढी धावपळ आहे, एवढा स्ट्रेस आहे, तिथे या अवधूत मार्गाचं काय प्रयोजन? म्हणजे हे फक्त संन्यास घेतलेल्या लोकांसाठीच आहे का? नाही, मुळीच नाही. हेच तर समजून घ्यायचंय. अवधूत होणं म्हणजे कपडे बदलणं किंवा घर सोडणं नाहीये. अवधूत होणं म्हणजे आतून बदलणं, आपला दृष्टिकोन बदलणं. अच्छा. याची आजच्या जीवनात खूप प्रासंगिकता आहे. बघा ना, ऑफिसमध्ये किंवा नात्यांमध्ये ताण येतो तेव्हा त्याकडे साक्षी भावाने पाहता येणं, मोहाच्या क्षणी त्यागाची आठवण ठेवणं, यश मिळालं तर हुरळून न जाणं, अपयश आलं तर खचून न जाणं, स्थिर राहणं, आपल्यातला अहंकार कमी करण्याचा प्रयत्न करणं, हे सगळं अवधूत मार्गाचं आजच्या जगातलं रूप आहे.
म्हणजे ही एक आंतरिक स्वातंत्र्याची साधना आहे जी आपण रोजच्या जीवनातही करू शकतो. अगदी बरोबर. ही आपल्या आतच जागृत होऊ शकते जेव्हा आपण मनाचे विकार सोडून आत्म्याशी आणि गुरुकृपेशी जोडले जातो. तर थोडक्यात सांगायचं झालं तर अवधूत म्हणजे देहाच्या आणि मनाच्या पलीकडे गेलेला, अहंकारापासून मुक्त, सतत साक्षीभावात असलेला आणि गुरुतत्वाशी एकरूप झालेला साधक. हो, आणि श्री दत्तगुरू हे त्याचं सर्वोत्तम उदाहरण आहेत. अगदी बरोबर. आणि जाता जाता एक विचार मनात येतो. सांगा ना. तसं आपणही आपल्या रोजच्या आयुष्यात अगदी साध्या साध्या घटनांमधून, भेटणाऱ्या माणसांकडून किंवा निसर्गातून ज्ञानाचे कण वेचू शकतो का? आणि त्यातून स्वतःच्या आंतरिक विकासासाठी त्याचा उपयोग कसा करू शकतो? हा विचार करायला नक्कीच वाव आहे, नाही?